अबिरा, तुझी बुक घेऊन वर जाऊन बसा, अभ्यास करायला जा. सावली, किती सहन करणार ग तू. आज तो रतन म्हणाला अबिराला घेऊन जाईन, उद्या खरंच घेऊन गेला तर काय करशील ग. देवाच्या मनात हेच असतं ग. बघ, त्यानेच तुला संकटात टाकलं आणि त्यानेच तुला बाहेर पडायचा मार्ग पण दाखवला ग. कोणता मार्ग अम्मा, कोणता मार्ग? या सगळ्यातून बाहेर पडायला माझ्याकडे काहीच उरलं नाही आता. उरलंय ते पत्र. सकाळी ते पत्र आलं ते. अम्मा, तुम्हाला कळत कसं नाहीये? त्या नोकरीसाठी मला पुण्याला जावं लागणार, जिथे मी सारंग सोबत माझा सुखाचा संसार मांडला, जो आता उद्ध्वस्त झालाय. त्यांनी तर त्या एका बाई सोबत त्यांचा नवीन संसार चालू केलाय. मुलगी पण झालीये त्यांना. जर मी तिथे राहायला गेले आणि माझा भूतकाळ माझ्या समोर येऊन थांबला तर मी कशी सावरणार यातून अम्मा, सांग ना. ते त्यांचा भूतकाळ विसरले असतील, पण मी नाही विसरू शकत. आता त्या गोष्टीला खूप वर्ष झाली बघ. तुला कोणी सुद्धा ओळखणार नाही. एवढ्या मोठ्या पुण्यात तुला कशाला कोण ओळखते ग. हा, ही संधी सोडू नको म्हणतो मी. किती वर्ष स्वतःला कोंडून ठेवणार ग तू. ऐक ग माझं. नाही अम्मा, अबीरला तिथे धोका आहे. जर त्यांना कळलं ना की अबीर माझा, आणि इथे तुझा अबीर सुरक्षित असतो का ग. हा, तो रतन त्या हुडग्याला वेठ बिगारीला जुंपणार म्हणतो. त्या हुडग्याचं आयुष्य बर्बाद होईल ग. त्यापेक्षा तिकडे पुण्याला जा की ग. तिथे त्याचं आयुष्य चांगलं जाईल, चांगलं शिक्षण मिळेल. सावली, हा योगायोग नसतो. त्या रतनचं असं बोलणं, सकाळी तुला आलेलं पत्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतंय बघ. अबीरसाठी तुला हे सगळं करावंच लागतं. जा पुरी, पुण्यात जा, नवीन नोकरीला रुजू हो. इकडे जे काही होईल ते मी आणि व्यंकटेश बघून सोडू की ग. आमची काळजी नको करूस. तू जा पुण्यात. राजकुमार, तुला सिच्युएशनचा जरा सुद्धा सिरियसनेस नाहीये ना? हा, असं निवांत बसून कॉफी काय ढोसतोयस? अरे फोन कर तुझ्या त्या माणसांना, त्यांना विचार ती सापडली आहे का, नक्की कुठे, काय करतात, सगळे अपडेट्स घे ना. मोनिका, टेक अ डीप ब्रेथ. जाऊ दे, नको घेऊस तू. पण मी माझ्या माणसांना सांगितलं ते शोधून काढतील ग. शोधतील नाही, जिथे दिसेल ना तिथे तिथे सांगितलं. ती सावली इथपर्यंत येता कामा नये. कळतंय ना? ऐक ना मोनिका, 8 वर्ष झाली त्या बाईला जाऊन. जी माणसं काळाच्या आड जातात ना, ती कधीच परत येत नाही. तुला भास झालाय, कळलं का? अरे भास नाही, मी बघितलं, सांगते ना यार तुला. मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय त्या भिंतीवर तिचा फोटो. तू ऐक, तू कर ना, तुझ्या माणसांना फोन कर आणि त्यांना अपडेट विचार, काय करतायत विचार. आई, आपण पुण्याला पोहोचल्यावर आपल्याला होळीताई भेटेल. ती तर बोलू होती तिचं घर इथेच आहे. किती मजा ना. अरे हो, आधी तिथे पोहोचू तरी दे आपल्याला. सावली, सावली. अम्मा, ठीक आहे, हे घे, हे घे. हळूहळू. हे प्रवासासाठी डबे. याला बाहेरचं काय खायला देऊ नको. हा, पुण्याला पोचली की मला फोन करा. राहायची जागा
घरापासून शाळा किती लांब सगळं बघून सोडा आणि मला फोन करून सांग. हं? अम्मा थँक्यू. तुम्ही खूप केलंत आमच्यासाठी. तुम्हीच आम्हाला आधार दिलात. मी तुमचे उपकार कधीच नाही फेडू शकणार. तू आम्हाला या घराला सोडून चालली तर आता उपकाराची भाषा करणार? नाही व्यंकटेशजी, मी फक्त अगं गंमत केली. तू फक्त तुझी आणि आबिरेची काळजी घे बस. चला चला निघा लवकर, उशीर होत असतो. निघा अम्मा काय तुम्ही? मी या घरातून लवकर निघून जावं हीच इच्छा आहे ना तुमची? अयो कशी बोलते बघ. अम्मा आता मी मस्करी केली. अम्मा पाया पडते. सुखी हो. शाना पडते. मला फोन करत जा. हं? आईला त्रास देऊ नको. हा चला चला निघा निघा, येते. उशीर होतो. मी सोडून येतो अम्मा. हो हो चला चला निघा. अबीर अबीर मस्ती करू नको. इथे गप्प उभा राहा, शांत उभा राहा. मस्ती नाही करायची. सावली, मागे घाटात खूप मोठा ऍक्सिडेंट झाला असत म्हणून बस 1 तास लेट असते. अरे देवा, मग आता काय करायचं? एक काम करतं, तुमच्यासाठी प्रायव्हेट गाडी बुक करतं लगेच. अहो नको, उगाच कशाला खर्च वाढवायचा. ए, सावली, आता तुला 50,000 पगार मिळणार. थोडा खर्च केला तर काय बिघडलं? मिळणार आहे, मिळाला नाही अजून. पण 100% मिळणार. अर्ज मीच भरला असतं. तुम्ही एवढं का करता तुम्ही आमच्यासाठी? सावली, तू नेहमी आनंदी राहावी म्हणून फक्त. तुम्ही दोघे आनंदी राहावे एवढीच इच्छा. थँक्यू व्यंकटेशजी, तुम्ही खूप केलं आमच्यासाठी. काय सावली, ऐका, पण तरी प्रायव्हेट गाडी नको, आम्ही बसने जाऊ, काही हरकत नाही. तू ना 1 नंबरची अट्टी. ठीक आहे, मग बस येईपर्यंत ती बस